माझी सर्जरीची पोस्टिंग चालू आहे आणि काल एक खूप इंटरेस्टिंग केस बघायला भेटली आणि त्याच्यातून शिकायला पण खूप भेटलं. तर व्हॅरिसेल ब्लिडिंगची केस होती आणि त्या पोर्टल हायपरटेन्शन वाढल्यामुळे व्हॅरिसेल ब्लिडिंग होतात, रक्ताच्या उलट्या होणं, दारुडे लोकांमध्ये होतात मोस्टली लिव्हर फेलियर वगैरे झाल्यामुळे. त्याची ट्रीटमेंट आम्हाला शिकवलेली त्यांनी. ट्रीटमेंटमध्ये काय काय समजा पहिल्यांदा ते आपल्याकडे आला पेशंट, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण IV फ्लुइड्स देतो त्यांना, किंवा ब्लड कमी झाल्यामुळं किंवा हायपोटेन्शन झाल्यामुळे फ्लुइड्स देतो आणि ब्लड पण देतो समजा HB 8पेक्षा कमी असेल तर. त्यानंतर ड्रग ऑफ चॉईस ऑक्ट्रोटाईड, आपण ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये ड्रग ऑफ चॉईस ऑक्ट्रोटाईड यूज करतो. त्यानंतर ऑक्ट्रोटाईडनं नाही राहिलं तर आपण एंडोस्कोपी करतो. एंडोस्कोपीमध्ये 2 प्रोसिजर आहेत, ते EVL म्हणजे एंडोस्कोपिक व्हायरेशियल लायगेशन आणि दुसरं VST म्हणजे एंडोस्कोपिक स्क्लेरोथेरपी. आता हे झाले पहिल्यांदा आपण ड्रग ऑफ चॉईस का ऑक्ट्रोटाईड आहे. त्यानंतर एंडोस्कोपीमध्ये EVL करतो किंवा EST करतो म्हणजे एंडोस्कोपिक स्क्लेरोथेरपी. त्याच्यावर जरी नाही राहिलं तर आपण एक प्रोसिजर करतो, त्याला म्हणतो टिप्स प्रोसिजर. त्या टिप्स प्रोसिजरमध्ये काय आपण शंट तयार करतो समजा, त्याला काय म्हणतात ट्रान्सजॅग्युलर इंट्राहेपॅटिक पोर्टो सिस्टमिक शंट. आणि ह्या गोष्टी आपण यूज करतो. सगळ्यात पहिल्यांदा आलेल्या फ्लुइड्स द्यायचे, त्यानंतर ड्रग ऑफ चॉईस ऑक्ट्रोटाईड आहे, त्यांना नाही राहिलं तर आपण एंडोस्कोपिक प्रोसिजर करू शकतो, EVL आणि EST. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट टिप्स प्रोसिजर. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा व्हॅरिसेल ब्लिडिंगच्या मॅनेजमेंटमध्ये. माझी सर्जरीची पोस्टिंग चालू आहे आणि काल एक खूप इंटरेस्टिंग केस बघायला भेटली आणि त्याच्यातून शिकायला पण खूप भेटलं. तर व्हॅरिसेल ब्लिडिंगची केस होती आणि त्या पोर्टल हायपरटेन्शन वाढल्यामुळे व्हॅरिसेल ब्लिडिंग होतात, रक्ताच्या उलट्या होणं, दारुडे लोकांमध्ये होतात मोस्टली लिव्हर फेलियर वगैरे झाल्यामुळे. त्याची ट्रीटमेंट आम्हाला शिकवलेली त्यांनी. ट्रीटमेंटमध्ये काय काय समजा पहिल्यांदा ते आपल्याकडे आला पेशंट, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण IV फ्लुइड्स देतो त्यांना, किंवा ब्लड कमी झाल्यामुळं किंवा हायपोटेन्शन झाल्यामुळे फ्लुइड्स देतो आणि ब्लड पण देतो समजा HB 8पेक्षा कमी असेल तर. त्यानंतर ड्रग ऑफ चॉईस ऑक्ट्रोटाईड, आपण ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये ड्रग ऑफ चॉईस ऑक्ट्रोटाईड यूज करतो. त्यानंतर ऑक्ट्रोटाईडनं नाही राहिलं तर आपण एंडोस्कोपी करतो. एंडोस्कोपीमध्ये 2 प्रोसिजर आहेत, ते EVL म्हणजे एंडोस्कोपिक व्हायरेशियल लायगेशन आणि दुसरं VST म्हणजे एंडोस्कोपिक स्क्लेरोथेरपी. आता हे झाले पहिल्यांदा आपण ड्रग ऑफ चॉईस का ऑक्ट्रोटाईड आहे, त्यानंतर एंडोस्कोपीमध्ये EVL करतो किंवा EST करतो म्हणजे एंडोस्कोपिक स्क्लेरोथेरपी. त्याच्यावर जरी नाही राहिलं तर आपण एक प्रोसिजर करतो, त्याला म्हणतो टिप्स प्रोसिजर. त्या टिप्स प्रोसिजरमध्ये काय आपण शंट तयार करतो समजा, त्याला काय म्हणतात ट्रान्सजॅग्युलर इंट्राहेपॅटिक पोर्टो सिस्टमिक शंट. आणि ह्या गोष्टी आपण यूज करतो. सगळ्यात पहिल्यांदा आलेल्या फ्लुइड्स द्यायचे, त्यानंतर ड्रग ऑफ चॉईस ऑक्ट्रोटाईड आहे, त्यांना नाही राहिलं तर आपण एंडोस्कोपिक प्रोसिजर करू शकतो, EVL आणि EST. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट टिप्स प्रोसिजर. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा व्हॅरिसेल ब्लिडिंगच्या मॅनेजमेंटमध्ये.